हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑगस्ट 2026 मध्ये रिलीज झालेले आणि होणारे बॉलिवूड मूवीज कोणते आहेत. या महिन्यामध्ये ऍक्शन, कॉमेडी, रोमॅन्स, थ्रिलर पासून सोशल ड्रामा पर्यंत अनेक मूवीज पाहायला मिळणार आहेत. काही मूवीज मध्ये आहेत बॉलिवूडचे पॉप्युलर सुपरस्टार्स, तर काही मूवीज त्यांच्या युनिक स्टोरी आणि दमदार परफॉर्मन्सेसमुळे आधीपासून चर्चेत आहेत. पण या सगळ्या मूवीज पैकी कोणती मूवी बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आणि कोणत्या मूवीची स्टोरी आणि स्टार कास्ट आहे सर्वात इंटरेस्टिंग, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात ऑगस्ट मध्ये कोणकोणते मूवीज रिलीज होणार आहेत. फर्स्ट मूवी आहे ओ माय डॉग. ओ माय डॉग हा मूवी ह्युमन आणि डॉग्स यांमधील निस्सीम प्रेम, लॉयल्टी आणि अनकंडिशनल लव्ह वर आधारित आहे. हा मूवी कोणताही अवाढव्य ॲक्शनपट नसून मानवी मूल्ये आणि कंपॅशन म्हणजेच दयाळूपणा शिकवणारे एक सुंदर आणि भावनिक गोष्ट आहे. स्टोरीची सुरुवात होते आसाममध्ये. आसाममधील एका छोट्या गावात राहणारा अप्पू हा एक अतिशय स्मार्ट आणि टेक सेव्ही मुलगा असतो. त्याचा लाडका पाळीव कुत्रा अचानक एका दिवशी गायब होतो. अप्पू आपला हरवलेला सोबती मोमोला शोधण्यासाठी जिद्दीला पेटतो. पोलीस तपास करत असतात, पण हा हुशार मुलगा पोलिसांच्या पुढे जाऊन स्वतःच तपासामध्ये पावले उचलतो. तसेच दुसरीकडे बिहारमध्ये प्रिन्स नावाचा एक तरुण आणि त्याचा ऑस्कर नावाचा स्ट्रीट डॉग असतो. प्रिन्सचे एका गुन्हेगारी टोळीकडून अपहरण होते, तेव्हा हा इमानदार डॉग आपल्या मालकाला वाचवण्यासाठी एका डिटेक्टिव्ह सारखा कामाला लागतो. या स्टोरीमध्ये पंकज त्रिपाठी एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसतात, जे या मुक्या प्राण्यांना आणि मुलांना मदत करतात. हा मूवी फक्त एका हरवलेल्या प्राण्याची गोष्ट नाही, तर तो डॉग मीट स्मगलिंग आणि ह्युमन ट्रॅफिकिंग सारख्या गंभीर सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकतो. शेवटी हा मूवी आपल्याला शिकवतो की प्राण्यांवर प्रेम करणे आणि त्यांच्याशी सहअस्तित्व राखणे हाच खरा धर्म आहे. जर तुम्हाला हा मूवी पाहायचा असेल तर हा मूवी 7 ऑगस्ट पासून थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सेकंड नंबरवर आहे आर्यभट्ट का झिरो. हा एक इन्स्पिरेशनल मूवी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुम्हाला झिरो समजला आहे तर हा मूवी फक्त तुमच्यासाठी आहे. या मूवीची वाईब थोडी थोडी गुल्लक वेब सिरीज सारखी आहे, म्हणजेच 100% मिडल क्लास फॅमिली स्ट्रगल. स्टोरीची सुरुवात होते एका अशा तरुणापासून ज्याला त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी आणि सोसायटीने नेहमी झिरो म्हणलं आहे. त्याला सतत असंच बोललं जातं की तू लाईफमध्ये काहीच करू शकत नाही, आणि त्यानंतर त्याचं सेल्फ बिलीफ जागा होतो आणि तो ठरवतो की त्याला काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे आणि तो IAS ची तयारी करायला जातो. रवी किशन या मूवीमध्ये एक इम्पॅक्टफुल रोल प्ले करत आहे. त्याची मेंटॉर टाईप भूमिका खूप इन्स्पायरिंग आहे. मूवीचा मेसेज सिंपल आहे, तुमची झिरो फेज हा फक्त एक न्यू बिगिनिंगची स्टार्टिंग आहे. तो मुलगा ती टफ एक्झाम क्रॅक करू शकेल का आणि लोकांचे तोंड बंद करू शकेल का, हे पाहण्यासाठी मूवी बघावी लागेल. आणि ही मूवी 7 ऑगस्ट पासून थिएटरमध्ये रिलीज झाली आहे. नेक्स्ट मूवी आहे आवारापन 2. 19 वर्षांनंतर इम्रान हाशमीचा आयकॉनिक कॅरेक्टर शिवम पंडित मोठ्या पडद्यावर परतत आहे. आवारापन 2 हा मूवी 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा मूवी मागील भागातील वेदना, प्रेम, बदला या भावनांना पुढे घेऊन जातो. यात शिवम पुन्हा एकदा एका डेंजरस क्राईम वर्ल्ड आणि नव्या शत्रूंचा सामना करताना दिसेल. ही मूवी 2007च्या आवारापनचा सिक्वेल आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की कसं एका माणसाचं आयुष्य एकाकी असतं, पण तो एका मुलीसाठी स्वतःला झोकून देतो. या मूवीची स्टोरी 19 वर्षांनंतर घेतली आहे. 19 वर्ष निघून गेली आहेत आणि शिवम आता पूर्वीसारखा राहिला नाही. त्याच्या चेहऱ्यावर आणि मनावर जुन्या वेदनांची स्कार्स अजूनही आहेत. पण कहाणीत एक मोठा ट्विस्ट येतो, तो असा की त्याच्या भूतकाळात एक जुनं कर्ज बाकी असतं, जे त्याला चुकवावंच लागतं. मूवीमध्ये इम्रान हाशमी सोबत दिशा पटनी आणि दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी दिसणार आहेत. या मूवीमध्ये शिवम पुन्हा एकदा क्राईम वर्ल्ड मध्ये परत येतो आणि आता जुनी नाही तर अगदी ब्रुटल एनिमीज त्याच्यासमोर उभे असतात. यामध्ये त्याचे एकाकीपण संपणार की तो स्वतः संपणार, हाच मूळ संघर्ष आहे. पहिल्या भागातील गाणी जशी ब्लॉकबस्टर ठरली होती, तशीच या सिनेमातही सोलफुल म्युझिक आणि जुन्या गाण्यांची नॉस्टॅल्जिया आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला इंटेन्स, ऍक्शन, पेन आणि रेंज असलेला ड्रामा आवडत असेल तर हा मूवी तुमच्यासाठी आहे. फोर्थ मूवी आहे बटवारा 1947.
हा राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला आणि आमिर खान प्रोडक्शन निर्मित मूवी लाहोर मधील 1947च्या फाळणीवर आधारित आहे. यात सनी देओल आणि प्रीती झिंटा एका मुस्लिम कुटुंबाची भूमिका साकारत आहेत, जे पाकिस्तानात पोहोचल्यावर एका वृद्ध हिंदू महिलेला आश्रय देतात आणि तिचे रक्षण करण्याचा निर्णय घेतात. याची स्टोरी चालू होते 1947 मध्ये. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि लाखो लोक विस्थापित झाले. समाजात भीती, हिंसाचार आणि द्वेष पसरला होता आणि याच दरम्यान सिकंदर मिर्झा आणि त्याची पत्नी हमीदा भारतातून पाकिस्तानात लाहोरला येतात. त्यांना सरकारकडून राहण्यासाठी मोठे जुने घर अलॉट केले जाते. त्या घरात एक वृद्ध हिंदू महिला राहत असते. ती आपले घर सोडायला स्पष्ट नकार देते. जरी आजूबाजूला धर्म आणि मजहबच्या नावावर हिंसा सुरू असली तरी सिकंदरचे कुटुंब त्या वृद्ध महिलेला बाहेर काढत नाहीत. ते तिच्याशी एक भावनिक नाते जोडतात. या मूवी मध्ये सनी देओल यांचा इंटेन्स अभिनय आणि शबाना आझमी यांची मायेची भूमिका या मूवीचा कणा आहे. या मूवी मध्ये हे सांगितले आहे की कोणत्याही माणसाचा पहिला धर्म मानवता आहे आणि द्वेषाच्या वातावरणातही माणुसकी कशी टिकून राहते हे दाखवलं आहे. जर तुम्हाला हा मूवी पाहायचा असेल तर हा मूवी 14 ऑगस्ट पासून थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. नेक्स्ट मूवी आहे जीवन भीमा योजना. हा मूवी एक भन्नाट डार्क कॉमेडी सिनेमा आहे. यामध्ये अरशद वारसी पहिल्यांदाच डबल रोल मध्ये दिसत आहे. हा मूवी एका भयंकर इन्शुरन्स स्कॅम वर आधारित आहे. या मूवीच्या स्टोरीमध्ये एक जीवन आणि योजना हे एक पती पत्नी आहेत जे भयंकर कर्जात बुडालेले आहेत आणि त्यांच्याकडे पैशांची खूप तंगी आहे. आणि भीमा हा एक माणूस आहे जो हुबेहूब जीवन सारखाच दिसत असतो. कर्ज फेडण्यासाठी हे कपल एक खतरनाक प्लॅन बनवते. जीवन आणि योजना भेटतात भीमाला आणि ते एक प्लॅन करतात. ते जीवनचा फेक मृत्यू दाखवण्याचा निर्णय घेतात. पण खरा प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा भीमा हा साधा सुद्धा माणूस नसून एका मोठ्या डायमंड स्मगलिंग रॅकेटशी जोडलेला निघतो आणि त्या माणसाचे साथीदार पैशांसाठी आणि हिऱ्यांसाठी जीवनच्या घरी येतात आणि एका खोट्या लाईफ इन्शुरन्स प्लॅनमुळे त्यांच्या आयुष्यात कॉमेडी, सस्पेन्स आणि डेंजरस केऑस तयार होतो. या मूवीची मूळ थीम आहे लालच माणसाला कशी एकामागून एक चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते. शेवटी हा गुन्हेगारीचा आणि गोंधळाचा प्रवास कसा संपतो हे पाहण्यासारखे आहे. जर तुम्हाला हा मूवी पाहायचा असेल तर हा मूवी रिलीज होणार आहे 28 ऑगस्ट पासून थिएटरमध्ये. नेक्स्ट मूवी आहे खोसला का घोसला. खोसला का घोसला हा मूवी येत आहे या मंथ मध्ये. या मूवीची स्टोरी पुन्हा एकदा कमल किशोर खोसला आणि त्याच्या फॅमिली भोवती फिरते. प्रॉपर्टीचे नवीन स्कॅम, मिडल क्लास लोकांची स्वप्न आणि एका मोठ्या फसवणुकीची मजेशीर केयॉस यात पाहायला मिळणार आहे. पहिल्या भागात जशी जमीन बळकावली होती तशीच काहीशी परिस्थिती किंवा नवीन प्रॉपर्टी डिस्प्यूट मध्ये खोसला फॅमिली पुन्हा अडकते. सामान्यांची स्वतःचे घर किंवा प्लॉट घेण्याचे स्वप्न आणि त्यानंतर सिस्टीम किंवा बिल्डर्स कडून होणारा त्रास यात दाखवला आहे. यावेळी प्रॉब्लेम मोठा आहे, स्कॅम पण मोठा आहे आणि त्यामुळे खोसला फॅमिलीचे त्यावरचे उत्तर किंवा ट्रिक सुद्धा एकदम हटके असणार आहे. या मूवी मध्ये अनुपम खेर, बोमन इराणी, रणवीर शौरी, प्रवीण डब्बास, दिव्या खोसला असे जुने चेहरे तर आहेतच आणि रवी किशन सारखे नवीन चेहरे सुद्धा दिसणार आहेत. या मूवी मध्ये डार्क ह्युमर आणि इमोशन्सचे परफेक्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच या मूवीचा फॅमिली ड्रामा आणि कॉमिक टायमिंग पूर्वीसारखंच प्रेक्षकांना खळखळून हसवेल अशी आशा आहे. जर तुम्हाला हा मूवी पाहायचा असेल तर हा मूवी 28 ऑगस्ट पासून थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तर मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि यामधला कोणता मूवी तुम्ही थिएटरमध्ये बघायला जाणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.